कधी कधी सर्वात भयानक गोष्ट खुनी नसते तर त्याच्या परत येण्यामागची कारणं असतात आणि कधी कधी फ्रँचायझीला वाचवण्यासाठी केलेली धडपडच तिचा आत्मा मारते. आज आपण बोलणार आहे स्क्रीम 7 बद्दल. एक असा अध्याय जो रक्त सांडतो पण थरार निर्माण करण्यात कमी पडतो. नमस्कार मंडळी, मी आहे रोहिणी आणि तुम्ही बघत आहे पिक्चर बाज. 30 वर्षांपासून एक आवाज आपल्याला फोन करतो, व्हॉट्स युअर फेवरेट स्केरी मूवी. ही फ्रँचायझी सुरू झाली स्क्रीम पासून आणि त्यामागे होते वेस क्रेव्हन आणि केविन विलियमसन. आता विलियमसन स्वतः दिग्दर्शक म्हणून परतले आहेत. पण प्रश्न असा आहे, घोस्टफेस अजूनही भीती निर्माण करतो का की फक्त आठवणींवर जगतो? प्लॉटबद्दल बोलायचं झालं तर मूवीची सुरुवात होते एका कोल्ड ओपनिंगने. एक क्राईम ऑफिस जोडपं स्टू मॅचरच्या इन्फेमस घरात एअरबीएनबी करतं. आपल्याला माहिती असतं की ते वाचणार नाही, पण ज्या प्रकारे त्यांचा शेवट दाखवला जातो तो धक्कादायक कमी आणि मेकॅनिकल जास्त वाटतो. यानंतर आपण परत येतो सिडनी प्रेस्कॉटकडे. त्याची भूमिका पुन्हा साकारली आहे न्यू कॅम्पबेल यांनी. सिडनी आता आई आहे. ती शांत आयुष्य जगण्याचा प्रयत्न करते, पण तिचा भूतकाळ पुन्हा तिच्या दारात येतो. एक व्हिडिओ कॉल, एक आवाज, स्टू मॅचर जिवंत आहे का? Hello? Hello, Sydney. Did you miss me? Nice little town you found. You and your pretty daughter reminds me of where we grew up. सिडनीची मुलगी टॅटम आणि तिचे मित्र घोस्टफेसच्या निशाण्यावर येतात. संशयित अनेक आहेत. खुनी कोण आहे हा प्रश्न पुन्हा एकदा उभा राहतो. पण यावेळी सस्पेन्सपेक्षा कन्फ्युजन जास्त जाणवते. स्क्रीम ही फक्त स्लॅशर मालिका नाही, ती मेटा कमेंटरी आहे. ती हॉरर जॉनरवरची शार्प विटी टिप्पणी आहे. मागील 2 भागांनी नव्या पिढीला इंट्रोड्यूस केलं होतं, पण प्रोडक्शनमध्ये झालेले बदल, कास्ट डिपार्चर आणि स्क्रिप्ट रिराईट यांचा परिणाम स्क्रीनवर स्पष्ट दिसतो. हा चित्रपट फॅन सर्व्हिस आणि नॉस्टॅल्जियावर जास्त अवलंबून आहे. नवीन काही करण्याचा प्रयत्न केला जातो, पण प्रत्येक वेळी तो मागे हटतो. जणू कुणीतरी प्रोडक्शन बोर्डवर मोठ्या अक्षरात लिहिलं होतं, नथिंग न्यू. रायटिंगबद्दल बोलायचं झालं, स्क्रीन प्लेमध्ये AI, डीपफेक, जनरेशनल ट्रॉमा यांसारखे थीम्सचा उल्लेख आहे, पण ते फक्त उल्लेखापुरतंच राहतात. त्यांच्यावर खोलवर काम केलं जात नाही. ओपनिंग सिक्वेन्स मुख्य कथेशी जवळजवळ डिस्कनेक्टेड वाटतो. फायनल रिव्हील इतका गोंधळलेला आणि कमकुवत आहे की शॉक निर्माण करण्याऐवजी निराशा निर्माण करतो. विलियमसन जेव्हा मेटा ब्रिलियन्ससाठी ओळखले जात होते, तेच विलियमसन आता नव्या पिढीचा आवाज पकडण्यात अपयशी ठरतात. 3 कॅरेक्टरकडे पर्सनॅलिटी नाही, डायलॉग्समध्ये रिदम नाही. ज्या फ्रँचायझीने हॉररचं ग्रामर रिडिफाईन केलं, ती इथे मात्र स्वतःच्या क्लिशेमध्ये अडकलेली दिसते. केविन विलियमसन यांचं दिग्दर्शन रश आणि अनइव्हन वाटतं. लाइटिंग खूपच डार्क आहे. काही सीन्स इतके अंडरलिट आहेत की भीतीपेक्षा त्रास जास्त होतो. एडिटिंगमध्ये ऑकवर्ड पॉजेस आहेत. काही प्रसंगात कन्व्हर्सेशनमध्ये अननॅचरल पॉजेस जाणवतात. किल्स अधिक ब्रुटल आहेत पण इन्व्हेंटिव्ह नाहीत. वेस क्रेव्हन यांच्या चित्रपटांमध्ये हिंसा स्टाईलाइज होती, इथे ती फक्त कठोर आहे. हॉररमध्ये ॲटमॉस्फिअर महत्त्वाचं असतं. इथे ॲटमॉस्फिअरपेक्षा ऑब्लिगेशन जास्त जाणवतात. परफॉर्मन्सबद्दल बोलायचं झालं तर न्यू कॅम्पबेल आपली भूमिका प्रामाणिकपणे साकारतात, पण स्क्रिप्ट त्यांना काही नवं देत नाही. Like you. If you hurt her. I'm not going to hurt her until you're here to see it. What's up? कॉर्टनी कॉक्स गेल विदर म्हणून परत येतात आणि तिच्या एंट्रीनंतर चित्रपटात थोडीशी एनर्जी येते. मिडनी आणि चॅट परत येतात आणि काही क्षणात जुना स्क्रीम व्हाईब जाणवतो. नवीन कास्ट मात्र लार्जली ब्लँड आहे. ते संभाव्य बळी म्हणून दिसतात, व्यक्तिमत्व म्हणून नाही. घोस्टफेसचा आवाज अजूनही आयकॉनिक आहे, पण त्यामागची धमकी मात्र कमी झाली आहे. टेक्निकल क्राफ्टबद्दल बोलायचं झालं तर व्हिज्युअल इनकन्सिस्टंट आहे. लो लाइटिंगचा अतिरेक झाला आहे. म्युझिक मात्र पॉझिटिव्ह आहे. ओरिजिनल कंपोजर मार्को बेल्ट्रामी यांच्या स्कोअरमध्ये अजूनही नॉस्टॅल्जियाची थरकाप आहे. साऊंड डिझाईन काही ठिकाणी प्रभावी आहे. फोन वाजण्याचा आवाज अजूनही अस्वस्थ करतो, पण ओव्हरऑल क्राफ्ट हरीड वाटतो. चित्रपट जनरेशनल ट्रॉमाबद्दल बोलण्याचा प्रयत्न करतो. सिडनीचं आयुष्य आणि तिच्या मुलीवर त्याचा परिणाम हा मुद्दा इंटरेस्टिंग असू शकला असता. AI आणि डीपफेकच्या युगात आयडेंटिटी आणि ट्रूथ यावर कमेंटरी होऊ शकली असती, पण हे सर्व थीम सरफेसवरच राहतात. फ्रँचायझीचं स्वतःचं मेटा कमेंटरी DNA इथे जवळजवळ गायब आहे. तर पिक्चर बाज वर्डिक्ट काय?
स्क्रीम 7 हा टेक्निकली कॉम्पिटंट असला तरी इमोशनली हॉलो वाटतो. तो नॉस्टॅल्जियावर उभा आहे पण स्वतःचा पायाभूत काही करत नाही. फायनल रिव्हील हा अनेक वर्षांतील सर्वात कमकुवत आहे. सो पिक्चर बाज व्हर्डिक्ट. हा चित्रपट भयानक नाही, तो फक्त निराशाजनक आहे. घोस्टफेस अजूनही मास्क घालतो पण भीतीचा चेहरा आता फिका झाला आहे. कधी कधी घराकडे परत जाण्याचा प्रयत्न करताना आपण जाणतो ते घर आधीसारखं राहिलेलं नाही. सो तुमच्यासाठी स्क्रीमची खरी जादू कोणत्या भागात होती? सिडनीच्या परतण्याने तुम्हाला थ्रिल वाटलं का? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, पिक्चर बाजला सबस्क्राईब करा. कारण इथे आपण फक्त खुनी शोधत नाही, आपण फ्रँचायझीचा आत्मा जिवंत आहे का तेही तपासतो.